नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे लोणच्यासारखं चटपटीत आणि तोंडाची चव वाढवणारं आचारी चिकन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे काढून घेते. सगळ्यात आधी मी आचारी मसाला तयार करणार आहे. त्यासाठी मी 2 टेबलस्पून धणे घेतले, 1 टेबलस्पून जिरे घेतले, 1 टेबलस्पून मोहरी घेतली, 1.5 टेबलस्पून बडीशेप घेतली, 1 टेबलस्पून कलोंजी घेतली, ह्याला काळे तीळ असं पण म्हणतात, आणि 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घेतल्या. सगळ्यात आधी हा मसाला मी हलकासा गरम करून घेणार आहे. मसाला आपल्याला करपवायचा नाही, फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, मसाला पण भाजून झाला आहे. आता मी ह्याला मिक्सरमध्ये ह्याची जाडसर पावडर करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला जाडसरच ह्याची पावडर करून घ्यायची आहे आणि हा आपला आचारी मसाला तयार आहे. आता मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे. ते मी धुवून स्वच्छ करून घेतलं आहे आणि आता मी ह्याला सगळ्यात आधी मीठ, हळद आणि लिंबू लावून घेणार आहे. आता मी ह्याला चांगलं मिक्स करून घेते आणि आता हे चिकन आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून देऊया आणि मगच आपल्याला बाकीचे मसाले लावून घ्यायचे आहेत. 15 मिनिटं झालेत. आता मी बाकीचा मसाला लावून घेते. सगळ्यात आधी मी लसूण अद्रकची पेस्ट लावणार आहे. इथे मी 3 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. त्यातली मी आता अर्धी चिकनला लावणार आहे आणि अर्धी नंतर फोडणीसाठी ठेवणार आहे. तयार केलेला आचारी मसाला पण मी अर्धा चिकनला लावून घेणार आहे आणि अर्धा फोडणीसाठी ठेवणार आहे. 250 ग्रॅम मी दही घेतला आहे. दही जास्त आंबट घेऊ नका. इथे मी अर्धा किलो चिकन बनवत आहे. जर तुम्ही 1 किलो चिकन बनवणार असाल तर तुम्ही सर्व साहित्यांचं प्रमाण डबल करू शकता. आता मी फोडणीला लागणारं साहित्य घेते. 1 मोठी मसाला वेलची घेतली, 4 लवंग घेतल्या, 7 ते 8 काळी मिरी घेतली, 1.5 इंच दालचिनी घेतली, अर्धा टीस्पून मेथीदाणे घेतले, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आणि अर्धा टीस्पून हिंग घेतलं. इथे मी 4 ते 5 मोठे कांदे घेतले आहेत आणि त्याची अशी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता मी फोडणीची तयारी करते. त्यासाठी मी इथे राईचं तेल वापरलं आहे. राईच्या तेलाने जास्त चांगली चव लागते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही रोजचं वापरणीतलं तेल वापरलं तरी चालेल. आता मी हे तेल चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घेणार आहे. कारण राईच्या तेलाला कडू वास असतो आणि तो वास जाण्यासाठी ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, तेल पण चांगलं गरम झालंय आणि कडेने चांगला धूर येतोय. आता मी गॅस बंद करून घेणार आहे, कारण एवढ्या गरम तेलात जर आपण फोडणी केली तर आपली फोडणी करपू शकते. म्हणून मी हे तेल हलकंसं थंड होऊन देणार आहे. तेल पण हलकंसं थंड झालं. आता मी पुन्हा गॅस चालू करून फोडणी करून घेते. ही फोडणी पण चांगली मी परतून घेते आणि आता मी ह्यातल्या ह्या सुक्या मिरच्या काढून घेते. ह्या मी शेवटी टाकणार आहे, नाहीतर बाकीचा मसाला परतताना मिरचीचा चुरा होईल आणि चव चांगली लागणार नाही. आता मी ह्याच्यामध्ये जी कांद्याची पेस्ट केली होती ती टाकली आणि ती पण मी चांगली मंद आचेवरती परतून घेणार आहे. हिला पण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. कांदा भाजताना घाई करू नका, कारण जितका मंद आचेवरती आपण कांदा तेल सुटेपर्यंत भाजणार तितकीच चांगली चव येते पदार्थाला. कांदा पण भाजून झालाय आणि कांद्याचा एवढा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांद्याला पण चांगलं तेल सुटलंय. आता मी ह्याच्यामध्ये जी उरलेली अद्रक लसूणची पेस्ट होती ती घालणार आहे आणि तिला पण परत मी त्याचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घेणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट पण मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतली आणि आता मी ह्यात हिंग घालणार आहे. हिंग पण मी चांगला परतून घेतला. आता मी ह्यात सुके मसाले घालणार आहे. इथे मी 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतली. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1/2 टेबलस्पून हळद घेतली आणि आता हे पण मसाले मी चांगली परतून घेणार आहे. आता ह्यात मी जो आचारी मसाला तयार केला होता तो पण घातला आणि पुन्हा एकदा मी आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे.
आणि आता ह्यात मी हे चिकन घालून घेणार आहे. चिकन पण मी चांगलं परतून घेणार आहे. पाणी न घालताच हे चिकन आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे. चिकन पण चांगलं परतून घेतलं. आता मी मंद आचेवरती झाकणी झाकून 10 ते 15 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे. 15 मिनिटं झाली आहेत आणि आता हे चिकन मी पुन्हा हलवून घेते. आपल्याला हे चिकन तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मी ह्यात हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि ज्या काढून घेतलेल्या लाल मिरच्या होत्या त्या पण मी टाकल्या. पुन्हा एकदा मी झाकण झाकून हे चिकन शिजेपर्यंत वाफेवरती शिजवून घेणार आहे. हे बघा, चिकन पण मी चांगलं शिजवून घेतलं. तुम्हाला जर आणखीन ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही इथे गरम पाणी करून टाकू शकता. असं हे चटपटीत आचारी चिकन तयार आहे. आता मी ह्याला सर्व्ह करून घेते.